नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील सावरगाव येथे घरकुल योजनेत झालेला कथित घोटाळा आता चांगलाच पेटला आहे. आदिवासी बांधव नवनाथ लोखंडे यांच्या जागेवर बेकायदेशीर घरकुल बांधल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. स्थानिक ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि गट विकास अधिकाऱ्यांनी संगनमताने नियम धाब्यावर बसवले. लाभार्थ्यांच्या घरासमोर उभे राहून चेक पास केल्याचा आणि त्याद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या उपोषणस्थळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिंदे यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांना फोन लावला आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर प्रशासनाने यावर योग्य निर्णय घेतला नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. दुसरीकडे 4 दिवसांच्या उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून रुग्णवाहिका बोलावली होती, मात्र न्याय मिळेपर्यंत हटणार नाही अशी ठाम भूमिका घेत उपोषणकर्त्याने वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिला आहे. सध्या सावरगावात प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय. आता प्रशासन याकडे कसं पाहतंय आणि उपोषणकर्त्याला न्याय कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. राजकारण चालवलं आमच्या पोराला यायचं दवाखान्यामध्ये तर याला लाजा वाटल्या पाहिजे. म्हणून माझं पोरग बनत असलं तर मी तालुक्यामधले लोक गोळा करते. या म्हणते का 4 डोके बसत्या लाजानी वाटते का? लाजानी वाटते थोडं तरी. अरे थोडं तरी धरा. माझा गुन्हेगार मेला तर मी अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. गुन्हे दाखल करीन मी, यांच्या गुन्हे दाखल करीन. या म्हणत्या 3.5 डोके भिलय का? हेड कोण आहे? व्हिडिओ साहेब येत नाही. येतील ते येतील, आपण फोन लावू त्यांना. नमस्कार साहेब. मी उपजिल्हा प्रमुख शिवसेना अमोल भाऊ शिंदे बोलतो. या ठिकाणी आपले नवनाथ भाऊ जे उपोषणाला बसलेले, तर त्यांचं म्हणणं आहे का बा तहसीलदार साहेबांना बी सांगितलं, आम्ही PI साहेबांना सांगितलं, ते सर्व म्हणतात BDOने भेटलं पाहिजे. तर तुम्ही या ठिकाणी या ना, 2 मिनिटांची भेट घ्या. फार मरणासन्न अवस्थेत आहे बा, आणि एक भेट द्या ना. यांचं म्हणजे आता मरणाचीच वाट पाहू राहिलो का आपण. त्यांच्या ॲडमिट व्हायची वेळ आलेली बा. आपण सरळ त्यांनी बॅनरवर दिसू राहिलं बा, दुसऱ्याच्याच याच्या खाली घर दाखवलं, दुसरं जागा कोणी घेत आहे. तुम्ही घ्या बा, एक भेट घ्या. आमची इच्छा होती, कारण सर्व पक्षीय लोक जमलेले इथं. उपोषणाच्या पहिल्या दिवशी पण भेटलो होतो. बर. दुसऱ्या दिवशी अधिकारी त्यांच्याकडे जाऊन आले. बर. काल संध्याकाळी 10 वाजता परत आमचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे जाऊन आले. बर. मग मागण्या मान्य आहे का यांच्या? यांच्या मागण्या मान्य करून तुम्ही उपोषण सोडून घ्या ना. हे काय सखोल चौकशी लावून द्या ना. कशाला एखाद्याचा जीव एवढा धोक्यात गेला पाहिजे? साहेब गोरगरीब आहे, भिल समाजाचा माणूस आहे, म्हणून आपण अशा पद्धतीने करतोय का असं वाटतं मध्ये? पहिली गोष्ट बरं का, हां बोला. त्यांना सिटी सर्वेचा उतारा त्यांना दाखवला तर तो त्यांना अजिबात मंजूर नाहीये. ते म्हणले हे कागद तुम्ही बनवून आणलेला आहे. बर. आता त्याला लाभार्थ्याचं म्हणलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असा विषय आहे. नाही, लाभार्थ्यांनी घर बी दुसऱ्याचा फोटो दिलेला आहे. तुम्ही काय करा साहेब, या ना या ठिकाणी, काहीतरी निर्णय घ्या. घराचा फोटो आहे ना समजा, तर त्या इंजिनियरला आम्ही कार्यालयात नोटीस बजावलेली आहे. हा, म्हणजे मग सिद्ध झालं ना साहेब. एक मग ह्या माणसाचा जीव जायला पाहिजे. मग आता तुम्ही या, एकदा त्यांचं उपोषण सोडून घ्या. त्यांच्या मागण्या काय आहेत? गोरगरिबाची जागा, त्याचं घर द्यायला काय हरकत आहे? तेच घर देऊन टाका ना त्याला. आता जे आहे ना, जे बांधलेले आहे ना, तांत्रिकदृष्ट्या देता येत नाही ते घर. तांत्रिकदृष्ट्या आपण नंतर पाहू. आजच्या घडीला जीव धोक्यात आहे. उद्या तुमचा एक जण बसला आणि तुम्हाला या घराची चावी मला द्या, तुम्ही देता का चावी त्याला तुमच्या घरात? नाही, त्याच्या जागेवर असल्यावर तर द्यावंच लागेल ना साहेब. नाही, त्याच्या जागेवर घर नाही देते, ते जाईल. बरं तुम्ही या ना या ठिकाणी, या ना. घर तर दुसऱ्याचं दाखवलेलं नाही, हे तर मान्य आहे ना. दुसरं पण बाहेर आहे जरा, मला थोडा वेळ लागेल यायला येवल्यामध्ये. किती वेळ लागेल तरी साहेब? थांबतो मग आम्ही, कारण माणूस जीव जायच्या याच्यात आहे बा. ॲम्ब्युलन्स आलेली आहे. हां, 4 वाजतील मला. उपचार घ्यायला ते नाही म्हणताय ना. 4 वाजता येतात मग तुम्ही इथं? हो, मी 4 वाजता येतो.
ठीक आहे 4 वाजेपर्यंत मग ते बघतो, जर ऍडमिट व्हायचं म्हणता काय म्हणता त्यांचा निर्णय फॅमिलीचा. डॉक्टर पाठवून देतो तिथे तपासणी. नाही तुम्ही स्वतः या, आपण काही ना काही मार्ग काढू, या स्वतः साहेब. ओके. लज्जास्पद आणि लाजरवाणी घटना या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे. 1-2 दिवसापासून मी काही दिवस बाहेरगावी होतो, परंतु मी ही बातमी आज सोशल मीडियाच्या जमान्यात ही बातमी मी पाहिली होती, वाचली होती. गावाहून येता तर मला असं वाटलं प्रश्न हल झाला असन, याचा कुठंतरी मार्ग निघाला असन. परंतु आज 3-4 दिवस झाले असता देखील या ठिकाणी आमचे भिल समाजाचे नागरिक, सावरगावचे रहिवासी नवनाथ सकाळी लोखंडे आज यांच्या जागेवर घरकुल बांधलं हे दुसऱ्याच माणसानी, आणि तो माणूस घर दाखवतो तिसऱ्याच माणसाचं. हा जो माणूस आहे सुनील भिकाराम तिवारी यांनी या आपले भिल समाजाचे जे आज मरणाच्या दारात तुम्ही पाहू शकता, जर यांना आज ॲडमिट नाही केलं तर आज यांची स्थिती इतकी दयनीय झालेली आहे. या ठिकाणी येवला प्रशासनात तहसीलदारांना यांनी प्रश्न विचारला तर ते म्हणता की हे काम बीडीओचं आहे. PSI साहेबांना तालुक्याच्या विचारलं तर ते बी म्हणता बीडीओचं. मग बीडीओ इथं काय येत नाही? माणूस मरायची वाट पाहू राहिले का तुम्ही? आज सरळ दिसतं की हे नवनाथ भाऊ उपोषणाला बसले, यांचे हाल काय झालेले आहे. त्यांच्या जागेवर हा सुनील भिकाराम तिवारी कोण आहे? हा याचा बंगला असताना तुम्ही पाहू शकता बॅनरवर. तो घरकुल योजनेअंतर्गत घर बांधतो आणि घराला तिथं शटर आहे, त्याला मंजुरी भेटती. मंजुरी झाल्यावर तक्रार दाखल झाल्यावर तिथं दुसरं घर दाखवतो आणि मंजूर करताना घर बी तिसऱ्याचं दाखवतो. आज या सोशल मीडियाचा जमान्यात एवढा मोठा अन्याय डोळे दाखलेले आहे का सर्व अधिकाऱ्यांनी? आजच्या आज जर हा प्रश्न सॉल्व झाला नाही तर शिवसेना तसेच सर्व पक्षीय भिल समाज सहित इतर सर्व समाज या आंदोलनात सक्रिय सहभागी होईल आणि या आंदोलनाला इतकं मोठं रूप देण्यात येईल का सर्वांचे डोळे उघडले जाईल. अहो माणूस जर मरणाच्या दारात आहे, माझ्या माता भगिनी इथं रडू राहिल्या 4 दिवसापासून. पाऊस झाल्यावर माणूस पावसात थांबतो आणि समाज भिल समाज असो नाही तर कोणता समाज असो, आम्ही समाजाचं म्हणणं नाही, परंतु भिल समाज आहे म्हणून दखल घ्यायची नाही का? भिल समाजाला म्हणजे तुच्छ समजायचं का? या समाज किंवा त्याच्या मागे आम्ही सुद्धा सर्व येवल्यातील समाज रस्त्यावर उतरू आणि या जर माणसाला आज जर न्याय भेटला नाही. या ठिकाणी व्हिडिओ साहेब माझं म्हणणं आहे, सगळे म्हणतात तुम्ही इथं आलं पाहिजे तर पहा. असा अन्याय जर होत असेल तर ही आपल्यासाठी अतिशय येवल्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे आणि चुल्लूभर पाणी में डूब मरो जे म्हणतात ती गोष्ट आपल्यासाठी या ठिकाणी होईल. अनेक तुम्ही पाहता यांना म्हणता 3.5 लोकांचं उपोषण. हे 3.5 लोक इथं अख्खा भिल समाजपासून इथं मराठा समाज असो इतर जाती धर्माचे समाज सगळे लोक एकवटलेले आहे. माझा बंधू हा भिल समाजाचा, याला जर इथं थोडं सुद्धा काही झालं तर या ठिकाणी सर्व पक्षीय आंदोलन उभारण्यात येईल आणि यांना न्याय देण्यात येईल. याची दखल व्हिडिओ साहेब नक्कीच तुम्ही याची दखल घ्या, आजच्या यांची भेट घ्या आणि अशा प्रकारचा अन्याय होऊ देऊ नका. आज आपण जर सुखपूर्वक जीवन जगत असू तर या ठिकाणी कुणीतरी माझा भिल समाजाचा व्यक्ती जर पावसा पाण्यात जर मरणासन्न अवस्थेत आज इथं असेल तर आपल्यासाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे. साहेब असा अन्याय होऊ नका देऊ. ही गोष्ट आज सोशल मीडियात आलेली आहे. इतका बी अन्याय नका करू. इतके निर्लज्ज आपण नक्कीच नाही झाले पाहिजे. या गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि एक माणुसकीच्या नात्याने याची दखल घ्या आणि हात जोडून विनंती साहेब, हात जोडतो, आम्हाला आंदोलनाला भाग पाडू नका. नाही तर आज संध्याकाळपर्यंत हा प्रश्न झाला नाही तर येवले शहरात इतकं मोठं आंदोलन होईल की याची दखल पूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जाईल असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि मी थांबतो. यांना आज ॲडमिट करायची वेळ आलेली आहे. आम्ही नक्की निर्णय घेऊ. ते स्वतः ॲडमिट व्हायला नाही म्हणत आहात. तुम्ही ॲडमिट व्हायचं आहे का हो दादा? हे पहा ॲडमिट, आज तो पाण्याचा थेंब नाही, जेवण नाही आणि जर पाऊस झाला आणि या व्यक्तीला काय झालं त्याचा जिम्मेदार व्हिडिओ साहेब तुम्ही तसेच सर्व प्रशासनाला आम्ही धरू आणि या ठिकाणी आमचा हक्क आम्ही जो म्हणत आहोत की ह्या माणसाला न्याय भेटला पाहिजे एवढे बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आहेत असं दिसण्यात आलेलं आहे तर काय सांगाल तुम्ही यावर? मला माहीत, माझ्या पाठीमागं फोटो काढले तो मला माहीत नाही. नाव तुमचं? छब्बाई गोरख जाधव. तुम्हाला माहित नाही का? नाही. तुम्हाला न सांगता फोटो काढून घ्या. हा, न तुमच्या सांगता घराचा फोटो आहे तो? माझ्या घराचा फोटो येतो, मला सांगता येणार नाही कधी काढले तो. तुम्हाला न विचारता फोटो काढा? हा, मला माहीत नाही कधी फोटो काढले कधी नाही.